नमस्कार मित्रांनो, मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये मी संतोष सोनवणे आपले स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण RTE अंतर्गत 2024-25 प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे। या प्रवेश प्रक्रियेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, काल दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण सुरुवातीला पाहू। बघा, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार वंचित, दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास वर्ग घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत बालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरिताची प्रक्रिया सुरू करण्याबाबत। बघा, उपरोक्त विषयांवर कळविण्यात येते की दरवर्षीप्रमाणे सुधारित अधिसूचना दिनांक 9 फेब्रुवारी 2024 नुसार सन 2024-25 या वर्षाची RTE 25% प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता RTE अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेशाकरिता दिनांक 16 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे। म्हणजेच बघा मित्रांनो, आज 16 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत आपल्याला RTE अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। मित्रांनो, आता या RTE प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहेत याविषयी आपण माहिती पाहू। बघा, प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे। RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी ही सर्व कागदपत्रे पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीची असावीत। त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। म्हणजेच जी कागदपत्रे प्रवेशासाठी लागणार आहेत ही कागदपत्रे 30 एप्रिल 2024 पूर्वीची असावीत। बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेशांतर्गत पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत। म्हणजे RTE मधून जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत। त्याशिवाय RTE अंतर्गत प्रवेश मिळणार नाही। बघा, आता वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो। तर बघा, वंचित गटातील बालकांना RTE मध्ये प्रवेश दिला जातो। तर मग वंचित गटामध्ये कोणकोणत्या प्रवर्गाचा समावेश होतो? तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, त्यानंतर भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग म्हणजेच SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, OBC आणि SBC प्रवर्गातील बालकांना RTE अंतर्गत प्रवेश दिला जातो। त्यानंतर वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र। बघा, म्हणजेच या जात संवर्गातील SC, ST, OBC, VJA, NTB, NTC, NTD, SBC प्रवर्गातील जर बालक असेल तर यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही। आणि आर्थिक दुर्बल घटकातील असतील तर त्यांना तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक आहे। त्यानंतर परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही। त्यानंतर मित्रांनो, दिव्यांग बालकांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। दिव्यांग अंतर्गत जर RTE मधून प्रवेश घ्यायचा असेल तर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र हे असणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, अनाथ बालके। बघा, अनाथ बालके जर असतील तर त्यांना त्यांची
बालसुधारगृहाची किंवा अनाथालयाची कागदपत्रे ही ग्राह्य धरण्यात यावीत. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे बालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक आहे. म्हणजेच अनाथ बालकांचा जर ज्यांनी पालक म्हणून स्वीकार केलेला आहे त्यांचे हमीपत्र आवश्यक आहे. तसेच बालक जर अनाथालयात राहत असेल तर त्यांच्या उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याबाबत वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचं किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष सन 2022-23 किंवा 23-24 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा संबंधित पालकाकडे असावा आणि हा उत्पन्न दाखला महाराष्ट्रातील असावा. इतर राज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यानंतर घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. बघा, घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा असावा. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. वंचित गटातील असेल तर जातीचे दाखला आणि आर्थिक दुर्बल गटातील असेल तर उत्पन्नाचा दाखला असावा. त्यानंतर RTE अंतर्गत प्रवेशासाठी आधार कार्ड हे आवश्यक आहे. बघा, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. म्हणजेच RTE अंतर्गत जर प्रवेश घ्यायचा असेल तर संबंधित बालकाचे आणि त्याच्या पालकाचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. आणि त्यांच्याजवळ जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड काढण्यासाठी नोंदणी केलेली पावतीही चालणार आहे. बघा, पण ही पावती 90 दिवसापर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. 90 दिवसापर्यंत जर तुम्ही आधार कार्ड सादर केला नाही तर संबंधित RTE अंतर्गत मिळालेला प्रवेश हा रद्द करण्यात येईल. याची पालकांनी नोंद घ्यावी. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा. तर जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये बघा, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केलेले स्वयंनिवेदन हे जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. बघा, संबंधित बालकाच्या वयाच्या पुराव्यासाठी ग्रामपंचायतमधील जन्म प्रमाणपत्र, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका किंवा रुग्णालयातील दाखला हा आवश्यक आहे. त्यानंतर रहिवासी पुरावा. आता रहिवासी पुराव्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड. बघा, रहिवासी पुराव्यामध्ये रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालवण्याचा परवाना, वीज किंवा टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक हे रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा म्हणून रहिवासी पुरावा म्हणून आपल्याजवळ असावा. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच. बघा, वरील कागदपत्रांपैकी जर कागदपत्रे ही संबंधित बालकाकडे किंवा पालकाकडे नसतील तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. म्हणजे बघा, आपल्याकडे जर आपण एखाद्या ठिकाणी जर भाड्याने राहत असेल आणि आपल्याला जर भाड्याने राहत असणाऱ्या खोलीच्या परिसरात जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर संबंधित घरमालकाचे आपल्याला भाडे करार लागणार आहे आणि हा भाडे करार दुय्यम निबंधक कार्यालयाचा असावा आणि हा भाडे करार 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. अशा प्रकारे मित्रांनो, RTE अंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा. धन्यवाद मित्रांनो.